नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मुंबईतील नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. श्रीमती विद्या रामकिशन घुले यांना लोन रिकव्हरीच्या नावाखाली अमानुष त्रास देण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी FIR क्रमांक 0597 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 79 356, 2, 352, 351, 2 आणि 35 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार विद्या घुले यांनी सांगितले की त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमितपणे सुरू होती. मात्र वैद्यकीय कारणांमुळे काही काळ EMI थकली आणि त्यानंतर रिकव्हरी एजंट्सचा त्रास सुरू झाला. संबंधित रिकव्हरी एजंट्सनी वारंवार धमकीचे फोन केले, शिवीगाळ केली. पीडितेच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स काढून त्यांच्या कंपनीचे डायरेक्टर CEO मित्रपरिवार यांना कॉल करून बदनामी केली. नोकरीवर परिणाम होईल अशा धमक्या दिल्या. या सततच्या मानसिक त्रासामुळे विद्या घुले यांना स्वतःची नोकरी गमवावी लागली आणि त्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले. त्या गंभीर मानसिक तणावाखाली गेल्या. या प्रकरणात आरोपी म्हणून पुढील नावे समोर आली आहेत: रफिया शबान शेख, विकास इंद्रजीत यादव, स्वप्नील हडालिक, मंगेश जाधव. कारवाई कशी झाली? हे संपूर्ण प्रकरण पुढे आणण्यात आणि न्याय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. भारतीय लोकसहकारचे अध्यक्ष आणि तुफान न्यूजचे मुख्य संपादक श्री संदीप भोसले, भारतीय लोकसहकारच्या सचिव आणि तुफान न्यूजच्या क्रिएटिव्ह हेड मिस रीमा सोलसे यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळेच हा गुन्हा नोंदवण्यात आला. नेहरूनगर पोलीस ठाणे आणि कुर्ला सायबर सेल यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला आणि तातडीने कारवाई करण्यात आली. या तपासात सब इन्स्पेक्टर पल्लवी मनसिंग पाटील यांनी अत्यंत तत्परतेने काम करून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. यासाठी त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा: RBIच्या नियमांना धाब्यावर बसवून काही रिकव्हरी एजंट्स नागरिकांना त्रास देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. लोन रिकव्हरीच्या नावाखाली कोणालाही धमकावणे, बदनामी करणे किंवा मानसिक त्रास देणे हा सरळ गुन्हा आहे. जनतेसाठी आवाहन: जर तुम्हालाही अशा प्रकारच्या लोन रिकव्हरी त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर शांत बसू नका. त्वरित संपर्क करा. कॉल करा 9172565656. व्हॉट्सअप करा 9082663594. भारतीय लोकसहकार आणि तुफान न्यूज तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा.